सरकारच नाही म्हणलं 4 वर्षापूर्वी माझ्याबरोबर पळून लगीन केलं का नाही तेव्हा चांगलं पिटागत गोरं होतं आणि आताच कशानं काळा वाढलायसा. तुम्ही मला लागलासा बी शिकवायला 4 वर्षात एकदा तरी नेलं का कुठल्या क्लिनिकला ट्रीटमेंट करायला. मुंबईला होतो तेव्हा चांगली गोरी पान होतं तुमच्या नादानं गावाला आलो पाक काळी किट पडलो. आता ह्या बाबाचं सारखं सारखं टोमणं ऐकून घेण्यापेक्षा का नाही बांबड्यात जाऊन एकदाच गोरं होऊन दाखवतो. मॅडमने आमचं डांबार किस्त काळं पडल्या अगोदर चेक करून घेतलं आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी का नाही दुसऱ्या मजल्यावर नेलं. आता मी तुम्हाला गोरी होऊनच दाखवतो. आमच्या सरकारने गोरं पण करायसाठी का नाही हायड्रा ट्रीटमेंटचा वापर होणार होता. मॅडम म्हणले तर ह्या ट्रीटमेंटसाठी कमीत कमी 1 तास तरी लागणारच. यामध्ये पहिल्यांदा चेहऱ्यावरलं डेड स्किन लेअर काढलं जातं आणि अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून काही सिरम त्वचेमध्ये मुरवलं जातं. शेवटला मग असं गॉगल आणि मास्क घालून लो लाईट थेरपी पण दिली जाते आणि चेहऱ्याबरोबर इथे केसांच्या वाढीसाठी PRP ट्रीटमेंट पण होत्या. अंगावर गोंद असले का नाही तर ते पण लेझरद्वारे इथं घालवता येते आणि इथं आपल्या अंगावरली चामखडी जरी काढायची असली तरी ती पण काढून मिळते. इथं लेझरद्वारे चेहऱ्यावरला अनावश्यक केस पण काढले जाते. त्याचबरोबर चेहऱ्याची पण PRP केली जाते. मग आता तुम्हाला पण ह्या सगळ्या ट्रीटमेंट घ्यायची असल्या तर नाही तर लय लांब जायची काही गरज नाही. बांबावड्यातनं थेट पिशवी रोडला आत वळायचं आणि जरासं पुढे आले की तुम्हाला जाधव स्किन अँड हेअर क्लिनिक दिसेल तिथे भेट द्यायची.